आत्मा मालिक आपल्या नाशिक पाथर्डी फाटा पांडवलिनीच्या मागे मंगलरूप गोशाळा म्हणून आहे की जिथे कत्तलीसाठी नेणाऱ्या ज्या काही गायी असतील सोडवलेल्या, त्या काही अशा शेतकऱ्यांनी कोणी दूध न देणाऱ्या टाकून दिलेल्या, कुठे अपघाती रेस्क्यू केलेल्या गायी, ज्यांचा कोणाचा पाय गेलेला आहे, कोणाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, असे कुत्री मांजरे असे बरेचसे प्राणी आहे की ज्यांना रेस्क्यू करून त्या ठिकाणी सांभाळ त्यांचा केला जातो. तर अशा जवळजवळ 300 गायी आणि काही प्राणी त्या ठिकाणी आहे. तर नुकताच आता बहिणीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आत्मा मालिक आपली जी टीम आहे भारुडाची, त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. आणि तो वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला की त्या दिवशी त्या गायींना फुलाची पाकळी आपल्याकडनं जे होईल तो चारा पाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलं. तर आपल्यालाही या व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे की आपल्यासारख्या दात्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ती सेवा चालत असते. त्याला कुठल्याही प्रकारे अनुदान नाही, तर आपण जी मदत त्या ठिकाणी देत असतो त्यातनंच त्यांना गायींना चारा पाणी हा दिला जातो. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या वाढदिवसानिमित्त म्हणा, कोणाचं पुण्यस्मरण असेल त्या निमित्त, अॅनिव्हर्सरी निमित्त काहीतरी निमित्त शोधून किंवा एक दिवस सहज आनंद म्हणून त्या ठिकाणी आपण भेट देऊन आपल्याकडनं फुलाची पाकळी त्या ठिकाणी त्या प्राण्यांसाठी, गायींसाठी दिली तर नक्कीच आनंद आहे. आम्ही ज्या ठिकाणी त्यावेळेला जाऊन आलो, आम्ही छान तिथं आनंद घेतला. तो व्हिडिओ आपण बघू शकता. आता ह्यानंतरच लगेच तो व्हिडिओ आपण बघून त्यातला आनंद तुम्ही अनुभवू शकता. आणि आपणही असा सर्वांनी आनंद घ्यावा अशी विनंती. आणि हीच माहिती आपण आपल्या मित्र परिवार सर्व कुटुंबांनाही कळवावी. आत्मा मालिक, आत्मा मालिक. 8-15 दिवस तिथे ट्रीटमेंट होती, कव्हर झाली तर आपण तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. जर नाही झाली तर तिला इथे जोपर्यंत बरी नाही होत तोपर्यंत इथे तिची ट्रीटमेंट चालू असते. इथे बरी झाल्यानंतर ती या साईडला शिफ्ट दूध वगैरे कोणतीच गाई दूध नाही देत इथे. इथे फक्त सेवाचे. हा जो खाली बसलेला जो गोरा आहे हा नाशिक रोडचं जे रेल्वे स्टेशन आहे, सॉरी कसाराचं रेल्वे स्टेशन, कसाराच्या ब्रिजवरून खाली पडलाय हा. तर खाली पडल्यामुळे त्याच्या मणक्याला मार लागला नाहीये. हिचा इथे रायगड नगरला इंजर होता. एक गाडी ठोकल्यानंतर त्या गाडीवर 4 जण जाऊन आदळले होते, 4 गाड्या. तिचा पण पुढचा पाय काढून टाकलाय. तर आता ती उभी वगैरे राहते. तिच्या बरगड्या तुटल्या होत्या, पर्यंत आणलंय त्यांनी. कॅल्शियम डाऊन झालं, खाणं वगैरे प्रॉपर नव्हतं, त्याच्यामुळे तिचं कॅल्शियम डाऊन झालं आणि तिला उभं राहायला जरा त्रास होतो. उभी राहता येत नाही. तर तिला त्या मशीनच्या साहाय्याने हा कपडा लावून उभी करावं लागते. उभी केल्यानंतर ती 1-2 तास फिरतीन, परत बसून घेते. ही जी गाई आहे बघा, ही नाशिक रोड वरून आणली आहे.